मुंबईत विविध प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे। मध्यवर्ती कारागृहात घुसमटीची शिक्षा पाहायला मिळते। कारागृहाची क्षमता 999 एवढी झालेली आहे, तर सध्या कारागृहात 3000 हून अधिक कैदी असल्याचं चित्र आहे। मध्यवर्ती कारागृहात घुसमटीची शिक्षा त्याच्यामुळे 999 कैद्यांच्या क्षमतेच्या जागेत 3000 हून अधिक कैदी असल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही वर्षात मुंबईत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुन्हेगारींची ही संख्या वाढू लागलेली आहे। परिणामी मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ठेवण्यास आता जागा शिल्लक नसल्याचं स्पष्ट झालं। या कारागृहाची एकूण क्षमता 999 कैदी ठेवण्याची आहे, मात्र सध्या कारागृहात 3361 कैदी ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पुरेशी जागा आणि सोयी शिक्षा सुविधा अभावी कारागृहात शिक्षा भागणाऱ्यांची घुसमट होत आहे। त्याच्यामुळे या समस्येची राज्य मानवाधिकार आयोगानेही गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। ब्रिटिश सरकारनं 1926 मध्ये मुंबईत आर्थर रोडवर 800 कैद्यांची क्षमता असलेला तुरुंग उभारलाय। दरम्यान 1972 मध्ये या तुरुंगास केंद्रीय तुरुंग म्हणून घोषित करण्यात आलं। या कारागृहात 2021 मध्ये कैदी ठेवण्याची क्षमता वाढवून 999 करण्यात आली, मात्र सध्या कारागृहात क्षमतेपेक्षा जवळपास 3 पट अधिक म्हणजे 3361 कैदी ठेवण्यात आले। माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी याबाबत मुंबई मध्यवर्ती कारागृहाकडे माहिती मागवलेली होती, मात्र त्यानुसार कारागृह प्रशासनानं दिलेल्या माहितीतून संबंधित बाब समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।